आता आणखी एक मोठी बातमी आहे। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय। या क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलेलं आहे। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूनं चौकशी केलेली होती। कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं न्यायालयाकडून नमूद करण्यात आलं होतं। अण्णा हजारे आणि अन्य व्यक्तींच्या याचिकाही न्यायालयानं फेटाळल्या होत्या। तर अत्यंत गाजलेलं हे प्रकरण शिखर बँक कर्ज प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट आता कोर्टाने स्वीकारलाय। या क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष असल्याचं म्हटलेलं होतं। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूनं चौकशी केली होती आणि त्यानंतर हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता। अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, विजयसिंह मोहिते असे मोठे नावं या प्रकरणामध्ये होते। हे सगळे आरोपी होते। माजी मंत्री मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ, मीनाक्षी पाटील, हसन मुश्रीफ हे देखील आरोपी होते। मात्र हे सगळेजण निर्दोष असल्याचं म्हणत हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता। आता हा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारलेला आहे। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टाने आता हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे।